हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर मला खूप जण विचारतात की तुझं नाव काय आहे। माझं नाव रुपाली आहे। तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर तुमच्यासोबत आज मी एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे। काय बनवणार आहे ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच कळणार आहे। ब्लॉग पूर्ण बघा, स्किप करू नका आणि हो, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। जे माझ्या चॅनलवर नवीन असतील, ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा सबस्क्राईब करा। तर इथं हे कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर मी घेतलेली आहे। लसूण पण मी पहिले सोलून ठेवते, कारण की ज्यावेळेस आपण भाज्या बनवतो आपल्याला एवढा वेळ नसतो लसूण वगैरे सोलायला। आणि माझं कसं व्हिडिओ ब्लॉग वगैरे बनवायचे असतात ना, म्हणून मग मी ज्यावेळेस फ्री असते त्यावेळेसच मी लसूण सोलून ठेवते। त्याच्यानंतर मग मी पॅनमध्ये 1 ते 1.5 पळीसारखं तेल टाकलेलं आहे। आणि मी आज तुमच्यासोबत जी रेसिपी शेअर करणार आहे ते आहे छोले भाजी रेसिपी। तर अशी तुम्ही भाजी नक्की बनवा, घरात सगळेच आवडीने खातील। आणि पहिले मी छोले भाजी जेव्हा बनवायची तर काय चूक करायची आज मी तुम्हाला ते सांगणार आहे। तर मी काय करायची माहिती आहे का, टोमॅटो, कांदा, हे लसूण, अद्रक जे आहे ना ते पहिलेच मी मिक्सरमध्ये काढून घ्यायची आणि डायरेक्ट फोडणी द्यायची। तर माझी भाजीला आहे ना, म्हणजे काय व्हायचं माहिती आहे का, पाणी पाणी वेगळं दिसायचं आणि भाजी वेगळी दिसायची। म्हणजे जे आपण पेस्ट केलेली आहे ते वेगळी दिसायची आणि भाजीमध्ये पाणी दिसायचं। तर मग मी नंतर अशा पद्धतीने भाजी बनवायला लागली। तर खूप छान अशी ही भाजी होते। तुम्ही पण नक्की ट्राय करा। काय करायचं, जे आपण वाटणार आहोत ना, म्हणजे कांदा, टोमॅटो, अद्रक, कढीपत्ता आणि कोथिंबीर, लसूण जे आहे ना ते पहिले 1 ते 1.5 पळी तेल टाकायचं पॅनमध्ये, त्याला छान परतून घ्यायचं। आणि मग त्याच्यानंतर आपण त्याला अजून एक म्हणजे फोडणी द्यायची। तर मी अशा पद्धतीने भाजी बनवायला लागली आणि घरात सगळेजण खूप आवडीने खायला लागले। आणि तुम्ही पण बनवून बघा, तुमच्या घरात पण सगळे आवडीने खातील। तर मी मिक्सरमधून छान काढून घेतलं होतं ते। आणि त्याच्यानंतर हे जे चणे आहेत ते रात्री मी भिजवून ठेवलेले होते आणि सकाळी मी कुकरमध्ये तेल, मीठ आणि थोडीशी हळद टाकलेली आहे। आणि कोणी कोणी काय करतं माहिती का, नुसते साधे बाफ होतं, तसं करू नका। ज्यावेळेस तुम्ही भाजी खातात ना तर तुम्हाला ते छोलेमधून असे साधे साधे लागतात आणि भाजी तिखट लागते। तर थोडंसं मीठ टाकायचं बाफायच्या वेळेस आणि मग नंतर हळद आणि तेल टाकून बाफायचं कुकरमध्ये। तर खूप छान असे बाफले जातात आणि नुसते तुम्ही मुलांना खायला जरी दिले ना तर मुलं नुसते छोलेसुद्धा आवडीने खातात। तर मी तर देते दक्षला छोलेची अशी उसळ म्हणून त्याला देते खायला मी। त्याच्यानंतर मी पॅनमध्ये 1 ते 1.5 पळी तेल टाकलं, जिरं मोहरी टाकलं आणि कढीपत्ता मी तडक्यासाठी अजून टाकलेला आहे। त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा मसाला। म्हणजे जास्त मी स्पायसी बनवणार नाही, कारण की दक्ष खातो आमच्या घरी आणि आम्ही पण पर्सनली आता जास्त स्पायसी बनवणं टाळलेलं आहे। मी पण जास्त तिखट बनवत नाही, खूप कमी केलेलं आहे तिखट खाणं आम्ही। कारण की आता कसं आहे माहिती का, सगळ्यांनाच म्हणजे आज आपल्या वयापासूनच पोरांनासुद्धा ॲसिडिटीचे वगैरे सगळे त्रास व्हायला लागलेले आहेत, म्हणून आम्ही स्पायसी कमी केलेला आहे। आणि जर तिखट बनवलं तर दक्ष खात नाही, म्हणून मग मला थोडंसं कमीच तिखट टाकावं लागतं। जर तुमच्या घरी खात असतील तर तुम्ही जास्त तिखट ॲड करू शकता। त्याच्यानंतर मग मी थोडंसं पाणी ॲड केलं। जर तुम्हाला जास्त पाणी ॲड करायचं असेल तर तुम्ही नक्की करा। तर मी छोले जे बाफलेले होते ते टाकले आणि मिक्सरच्या भांड्यामधून छान मस्त धुवून ते पाणी मी याच्यात ॲड केलेलं आहे। आणि तुम्ही नक्की बनवा। आणि स्वादानुसार मी मीठ टाकलेलं आहे। तर म्हणजे कसं झालं माहिती आहे का, माझी जी चूक झालेली आहे ना, म्हणजे मी जेव्हा भाजी बनवते ना तर माझ्यावर खरंच असं एक वेळा झालेलं होतं। आणि हे मला म्हटले की मला पोळी खायची नाही, म्हणून मग मी पोळी बनवली नाही, फक्त भात आणि छोलेची भाजी बनवलेली आहे। आणि संडे होता म्हणून मग मी म्हटलं की चला गरम गरम भात आणि छोलेची भाजी खूप टेस्टी लागते। तर इथं बघा मी भात घेतलेला आहे आणि मस्त आता छोलेची भाजी टाकलेली आहे। तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि ही होती आजची माझी रेसिपी। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, बाय।